नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत कापूस बाजाराबद्दल आणि त्या एका महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. कापूस विकायचा की ठेवायचा? चला याचं उत्तर शोधण्यासाठी बाजाराचं गणित एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे ज्यावर या हंगामातल्या आपल्या मेहनतीचं फळ अवलंबून आहे. बाजारात सध्या असं नेमकं काय घडतंय की हा निर्णय इतका महत्त्वाचा झालाय? चला पाहूया. बाजारातून एक सिग्नल मिळतोय आणि तो आहे तेजीचा, एकदम स्पष्ट. आकडा बघा, 54,300 रुपये प्रति गाठी. आता गाठी म्हणजे काय, तर साधारणपणे 3.5 क्विंटल कापूस. या एका आकड्यावरूनच आपल्याला बाजाराची दिशा कुठे आहे हे कळतंय. पण प्रश्न हा आहे की ही दरवाढ होते तरी का? अचानक ही तेजी आली कुठून? यामागे दोन मोठी अगदी पक्की कारणं आहेत जी बाजाराला अक्षरशः वर ढकलत आहेत. पहिलं कारण म्हणजे सरकारचं धोरण. सरकारने बाहेरून येणाऱ्या कापसावर परत 11% टॅक्स लावलाय. त्यामुळे काय झालं की आयातीचा कापूस महाग झाला. आणि दुसरं कारण, आपल्याच बाजारात कापसाचा प्रचंड तुटवडा आहे, मालच नाहीये बाजारात. आता खरी गंमत बघा, ही दोन्ही कारणं एकत्र येऊन काय परिणाम करतात हे समजून घेण्यासाठी एक कल्पना करा. जणू काही एक स्प्रिंग आहे जी दाबून ठेवली आहे. बघा, त्या स्प्रिंगवर वरून दाब येतोय त्या 11% टॅक्सचा आणि खालून जोर लागतोय मालाच्या तुटवड्याचा. आता विचार करा, एखादी स्प्रिंग अशी दोन्ही बाजूंनी दाबल्यावर काय होईल? ती सुटली की प्रचंड मोठी उसळी घेणार. अगदी तसंच काहीसं आपल्या कापसाच्या दरांचं होणार आहे. एक मोठी उसळी जवळपास ठरलेलीच आहे. ठीक आहे, हे सगळं झालं अंदाज आणि विश्लेषण. आता थेट आकड्यांवर बोलूया. म्हणजे सध्या काय मिळतंय आणि पुढे काय मिळू शकतं याचा आपल्याला एक पक्का अंदाज येईल. सध्याचे दर कसे आहेत बघा. स्थानिक बाजारात साधारण 7,200 ते 7,300 रुपये मिळत आहेत. थोडे मोठे व्यापारी 7,400 ते 7,600 रुपये देत आहेत. पण जर मोठ्या बाजार समितीत चांगला माल नेला तर भाव थेट 8,200 रुपयापर्यंत जातोय. तर आजचा टॉप रेट आहे 8,200 रुपये प्रति क्विंटल. पण थांबा, गोष्ट इथेच थांबत नाहीये. जाणकारांचं म्हणणं आहे की हा आकडा लवकरच 8,500 रुपयांचा टप्पा पार करेल. आणि एवढंच नाही तर या महिन्याच्या शेवटपर्यंत हाच भाव चक्क 9,000 रुपयांवर जाऊन पोहोचू शकतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात चांगली बातमी कोणती असेल तर ही, की बाजारातले हे दर सरकारने ठरवलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजे MSP पेक्षा आधीच जास्त आहेत. MSP आहे 8,110 रुपये आणि भाव मिळतोय 8,200. हे शेतकऱ्यांसाठी एक खूपच सकारात्मक चिन्ह आहे. मग आता या सगळ्या परिस्थितीत करायचं काय? शेतकऱ्यांना नक्की काय भूमिका घ्यायची यावर तज्ज्ञ अगदी स्पष्टपणे सांगतात. रणनीती एकदम सोपी आहे. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 1, थांबा. भाव वाढतोय म्हणून विकायची घाई अजिबात करू नका. आणि 2, एक लक्ष ठरवा. बाजार जेव्हा प्रति गाठी 54,500 रुपयांपर्यंत पोचेल तेव्हाच विकण्याचा विचार करायचा. पण या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये एक मोठा धोका सुद्धा लपलेला आहे. आणि तो असा आहे की हे सगळं चित्र एका रात्रीत बदलू शकतं. धोका आहे सरकारी निर्णयाचा. जे कापड उद्योजक आहेत ते सरकारवर दबाव आणतायत की हे 11% आयात शुल्क काढून टाका. आणि समजा जर सरकारने त्यांचं ऐकलं तर बाहेरून स्वस्त कापूस येईल आणि आपल्या बाजारातले भाव धडाखन कोसळतील. चला तर मग निर्णय घेणं सोपं जावं यासाठी एकदा पटकन सगळे महत्त्वाचे मुद्दे एकत्र पाहूया. तर सारांश असा की बाजारात तेजी आहे आणि त्याची 2 पक्की कारणं आहेत. 11% आयात शुल्क आणि मालाची टंचाई. दर 9,000 रुपयांपर्यंत जाण्याचा स्पष्ट अंदाज आहे. भाव आधीच MSPच्या वर गेलाय. त्यामुळे आपली रणनीती आहे थांबायचं आणि चांगल्या भावाची वाट बघायची. पण या सगळ्यावर पाणी फिरवू शकतो तो एकच मोठा धोका, सरकारचा आयात शुल्कावरचा निर्णय. त्यामुळे सरकारी हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट तर नक्की आहे, बाजार एका मोठ्या उसळीसाठी तयार होतोय. प्रश्न हा नाहीये की भाव वाढणार की नाही. खरा प्रश्न हा आहे की जेव्हा बाजार आपल्या ठरवलेल्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तो फायदा उचलण्यासाठी आपली विक्रीची योजना तयार असेल का.